नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आपण बऱ्याच दिवसाची कमेंट करत होते की जे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने घोषित केले होते पैसे हेक्टरी 5,000 रुपये, तर ते आपल्या खात्यामध्ये कधी येतील किंवा त्याबाबत काही जी.आर. निघतो का, असं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते, कमेंट होते। तर मित्रांनो, तोच आता जी.आर. निघालेला आहे। 29 जुलै 2024चा आपण जी.आर. हा बघू शकता। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, यामध्ये काय काय तरतुदी आहे आपण ते बघूया। त्यामध्ये उपमुख्यमंत्री 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे। म्हणजेच जे 2024चे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आहे, फक्त सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे। त्यामध्ये 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य हेक्टरी आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे। आता बघूया आपण खाली काय आहे। या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपयाचे अनुदान देण्याचे ठरवलेले आहे। त्यामध्ये 2 हेक्टरची मर्यादा त्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, 2023चा जो खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव कमी मिळाल्यामुळे त्यांना झळ सोसावी लागली। त्यामुळेच 2 हेक्टरपेक्षा जे कमी क्षेत्र आहे त्यांना सरसकट 1,000 रुपये तर ते देण्यात येणार आहे। तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र जर असेल तर त्यांना त्या क्षेत्राच्या नुसार पैसे दिले जातील आणि त्याला जी मर्यादा आहे तर ती 2 हेक्टरची त्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। 11 जुलै 2024च्या बैठकीत ही मान्यता त्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याबाबतचा हा शासन निर्णय निघालेला आहे। तर आपण बघूया शासन निर्णयामध्ये काय आहे। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, मी पहिलं सांगितलं होतं तशाच पद्धतीने आहे। 2023चा जो खरीप हंगाम आहे तर त्यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा जर जास्त क्षेत्र असेल तर त्यांना सुद्धा त्या हिशोबाने दिले जाईल आणि 2 हेक्टरपेक्षा कमी जर असेल तर सरसकट 1,000 रुपये त्यांना देण्यात येणार आहे आणि त्याला 2 हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। सोयाबीनला 5,000 आणि कापसाला 5,000 असे 10,000 रुपये आपल्याला अर्थसहाय्य त्यामध्ये मिळणार आहे। वरील अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी असा एकूण 4194.68 कोटी इतका खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, बऱ्याचपैकी यामध्ये पैसे जे आहेत तर ते मान्यता करण्यात आलेले आहे। सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखर्षीस यामध्ये खालील करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्यामध्ये सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच पात्रतेचा निकष पुढील प्रमाणे आहे। म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच आहे। त्यामध्ये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपयापर्यंत 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य त्यामध्ये देणार आहे। राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी
ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे अशाच नोंदणीकृत शेतकऱ्याचे अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील. मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर आपण जो ई पीक पाहणी आहे तर तो अवश्य करायचा आहे, कारण आता ई पीक पाहणीच्या द्वारेच आपल्याला पैसे जे आहे तर ते यापुढेही येतील. आणि मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आपण जरी असाल आणि आपण मागच्या वर्षी ई पीक पाहणी जर केली नसेल तर आपण यामध्ये पात्र राहू शकत नाही. मित्रांनो, यामध्ये GR मध्ये तसा उल्लेख केलेला आहे, आपण बघू शकता. राज्यात ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंदणी केली आहे अशाच नोंदणीकृत शेतकऱ्याच्या अर्थसहाय्याकरिता पात्रता राहतील. त्यामुळे मित्रांनो, बघू शकता, ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंदणी असलेल्या क्षेत्रानुसार व त्याच प्रमाणात परिगणना करून अर्थसहाय्य आणून राहील. त्यामुळे सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंकिंग बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण DBT माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला जे आपल्या बँकेशी आधार लिंक खातं आहे, DBT मार्फत आपल्याला हे जे पैसे आहे तर ते आपल्या खात्यात डायरेक्टली येणार आहे. सदर योजनेचा फक्त त्यामध्ये 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी मर्यादित राहील. यामध्ये दुसरे शेतकरी पात्र राहणार नाही आणि 2023चे शेतकरी फक्त खरीप हंगामामधील यामध्ये लाभ मिळणार आहे. सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024 रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 228/2024 त्यामध्ये 29 जुलै 2024 नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. म्हणजे जो 11 जुलै रोजी शासन निर्णय मिळाला होता मान्यता, तर त्यावेळेसच 29 जुलैचा आज शासन प्राप्त समितीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा GR होता. तर मित्रांनो, आपल्याला या GRची नक्कीच माहिती आपल्याला समजली असेलच. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान, जय किसान.